आता पुढचा कन्सेप्ट आपण पाहूया, तो आहे बेस इयर इफेक्ट. तर बेस इयर इफेक्ट कळण्याच्या अगोदर आपल्याला काय कळायला हवं, आपल्याला बेस इयर म्हणजे काय ही संकल्पना कळायला हवी. बेस इयर म्हणजे काय, तर लक्षात ठेवा बेस इयर ही शक्यतोवर CSO म्हणजे सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन आणि NSSO म्हणजे नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन यांच्यामार्फत ठरविलं जातं. पण त्याच वेळी जे वेगवेगळे इंडेक्सेस असतात, निर्देशांक असतात, हे निर्देशांक जी संस्था पब्लिश करते त्या संस्थेमार्फत सुद्धा त्या पर्टिक्युलर निर्देशांकासाठी ते पर्टिक्युलर बेस इयर कन्सिडर केलं जातं. राहील लक्षात. मग इथं लक्षात काय ठेवायचं आहे, तर बेस इयर म्हणजे काय, बेस इयर म्हणजे पुढच्या 2-3 वर्ष आणि मागील 2-3 वर्ष याचा अभ्यास केला जातो आणि अभ्यास करताना एक असं वर्ष निवडलं जातं ज्या वर्षी वस्तू आणि सेवा यांच्या किमती रिलेटिव्हली स्टेबल असतात. म्हणजे त्याच्या कंपॅरेटिव्ह मागचे 2-3 वर्ष आणि पुढचे 2-3 वर्ष यांच्या तुलनेमध्ये या किमती स्टेबल असतात, स्थिर असतात, त्याला आपण बेस इयर असं म्हणतो. सोपा कन्सेप्ट आहे. असे वर्ष ज्यामध्ये वस्तू, सेवा, रॉ मटेरियल, पैसा, भांडवल यांच्या किमती स्थिर असतात. असं वर्ष ज्या वर्षामध्ये वस्तू, सेवा, रॉ मटेरियल, पैसा, भांडवल यांच्या किमती स्थिर असतात, याला आपण काय म्हणतो, याला आपण बेस इयर हा शब्द असं म्हणतो. काय म्हणतो, बेस इयर हा शब्द वापरतो. सोपा आहे. बेस इयर हा कॉन्स्टंट नसतो, हा त्या पर्टिक्युलर निर्देशांक मोजणाऱ्या ज्या संस्था आहेत त्या त्यांच्या सोयीनं कंटिन्युअस चेंज करत राहतात, त्यामध्ये हमेशा बदल होत असतो. चालेल. हा सोपा कन्सेप्ट आहे बेस इयरचा. बेस इयर CSO घोषित करतं.